सभेला सर्वजण हजर होते. देवाने व्यक्तिशः प्रत्येकाला काही अडचणी आहेत का असे विचारले. प्रत्येकाने आपल्या तक्रारी सांगितल्या. बऱ्याच वेळाने देवाच्या या सभेला कासव हजर नाही असे लक्षात आले. आधी देवाला वाटले कदाचित कासवाला निरोप मिळालेला नसावा, म्हणून देव स्वतः कासवाच्या घरी त्याच्या अडचणी विचारण्यासाठी गेला. कासव त्याला म्हणाले, देवा, सभेचा निरोप मिळालेला होता, पण मला माझे घर इतके आवडते की घर सोडून कुठे जावे असे मला वाटतच नाही, म्हणून मी सभेला आलो नाही. देवाने कासवाचे बोलणे ऐकले आणि तो चांगला चिडला. त्याने कासवाला शाप दिला, तुला घर सोडवत नाही, म्हणून तुझे घर यापुढे तुझ्या पाठीवरच राहील. घराला पाठीवर घेऊनच तुला फिरावे लागेल. तेव्हापासून कासवाचे घर पाठीवर असते. तात्पर्य: कुठल्याही कृत्यांचे परिणाम भोगावे लागतात.